मातंग समाजाचा नेता म्हणतो की आम्हाला 8% आरक्षण पाहिजे। बघा हा व्हिडिओ। अनुसूचित जातीमध्ये अ ब करून मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण द्यावं हे आमचं आंदोलन आहे। जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जेल भरो आंदोलन करणार म्हणून आमचा आता लॉंग मार्च अण्णाभाऊ साठे नगर, सुमन नगर, चेंबूर ते मंत्रालयावर जाणार आहे। तेव्हा आम्हाला तात्काळ मुख्यमंत्र्याची 8 नको घेऊ, 13% घेऊन घे, म्हणजे टेन्शन मोकळं, काही आंदोलन करायचं नाही। 13% मागून घ्या, विषय मोकळा करून टाका, झगडे पाहिजे नाही। माझं हे म्हणणं आहे, 13% आरक्षण घेऊन घ्या, झगडे करू नका, काही आंदोलन करायची गरज नाही, काही मोर्चे काढू नका। कारण 8% पाहिजे तुम्हाला। बाकीच्या लोकांनी काय खावं, बाकीच्या लोकांनी काय तुमच्याकडे कामाला यावं, आहे नाही काय? अबे अगोदर एक विचार केला तुम्ही या गोष्टीचा? तुम्हाला बापाची प्रॉपर्टी पाहिजे, बाप चालत नाही असे लोक आहात तुम्ही, बाप बनवणारे जास्त लोक आहात तुम्ही। तुम्ही आरक्षणाच्या भडव्यांना बाप बनवलं, त्या बापानं ढुंगणाचा फळा गळ्यातलं मळकं काढलं, त्या बापाला विसरले, बेमान नाही हो। ज्या ठिकाणी मोर्चे काढताना त्या ठिकाणी बाबासाहेबाचा तुम्ही बॅनर लावता मोठा जात मागून, आणि त्याच्या समोर तुम्ही त्याच्या जातीच्या लोकांना शिवीगाळ करता, बोलता, टोमणे मारता, ट्रोल करता। का रे? म्हणजे ज्या बापानं आरक्षण दिलं त्या बापालाच बेमान झाले काय? आरक्षण आमच्या बापाचं नाही दिलं कोणा, असे म्हणता तुम्ही? आमच्या हक्काचं आरक्षण, आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आमच्या बापाचं आरक्षण आहे। तुमच्या बापाचं नाही, आमच्या बापाचं आहे। आमच्या बापाने दिलं आरक्षण म्हणून ते आरक्षण तुम्ही बोलायला लागले। विसर पडू देऊ नका। मला असं म्हणायचं नाही आरक्षण हा महार लोकांसाठी नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे 59 जातीसाठी दिलेलं आहे आणि समान अधिकार दिलेला आहे। तुम्ही 8% नाही 13% मागा। तुमचे लेकरं मला कलेक्टर बघतानाच नाही तर भारताचा पंतप्रधान पाहिजे बघ तुमकटा। तुम्ही 8% नाही तर 13% मागा, तुमचा पोरगा मला भारताचा पंतप्रधान झाला पाहिजे हे पण बघायचं आहे। कलेक्टर तर राहिलं दूरच, मुख्यमंत्री बघायचं आहे, हे माझं मत आहे। पण तुमची सोच आहे का अशी गरीबाचं लेकरू झालं पाहिजे म्हणून? नाही, मी वर्गीकरणाला विरोध करत नाही। मी विरोध का करतो? जे आरक्षणाचं तुम्ही चकनाचूर करून राहिलात, आरक्षणाचं चकनाचूर करून राहिले ना, ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या भाकरीवर तोडमोड करून राहिला ना, मी त्याला विरोध करून राहिलो। वर्गीकरण वाटण्या, कळलं काय? माझं म्हणणं एकच आहे, जे आरक्षण दिलं त्याचं तोडमोड करू नका आणि त्या आरक्षणाच्या भडव्याच्या मागे लागून भावामध्ये भांडझगडे करू नका। तुम्ही त्याच्या मागे लागून त्याच्या म्हणण्यानं ऐकून झगडे तर करूनच राहिले, पण ट्रोल अशा पद्धतीनं करून राहिले, शिवीगाळ करून राहिले। ही कितपत बरोबर आहे ते सांगा मला। तुमचा नेता 8% म्हणून राहिला, 13% घे ना, 8 काय 13 घ्या, सुधरा तुमची पिढी, हे माझं मत आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न असंच आहे की बाबासाहेब आंबेडकरांना हर समाजामध्ये साहेब बघायचं आहे, आणि आम्ही जैविकवाले असे लोक आहोत, जो आमच्या काळजात लागला ना तर आम्ही त्याला चड्डीपासून खेटरपासून आम्ही देऊन देतो दान। आम्हाला प्रेमानं तर म्हणा, भाऊ आम्हाला 13% पाहिजे, घ्या ना घ्या, पण तरक्की करणार किथेही आहे, दान देऊन द्या आरक्षणच्या भडवेले। तुमचं सांगता येत नाही, तुमचं सांगता येत नाही। महारानं आरक्षण टिकवलं, कोणतं टिकून तर राहिलं। आता भारतामध्ये आरक्षण खत्म मोर्चा, आरक्षण खत्म आंदोलन निघून राहिलेलं आहे। लोक मोर्चा काढायला प्रयत्न करून राहिलेला आहे, हे जे आरक्षण दिलेलं आहे हे खतम करण्याचं।
तुम्हाला आरक्षण खतमच करायचं आहे ना, आरक्षण खत्म करायचं है ना, ठीक है, आरक्षण खत्म ही करते हैं, पहले जाति खत्म करेंगे फिर आरक्षण खत्म करेंगे. कळलं काय? वर्गीकरण म्हणजे आरक्षणाचं तोडमोड करणं आणि आरक्षणाला खत्म करणं, आरक्षणाला विजा करणं म्हणजे खत्म करणं. आरक्षण हे खत्म होणार हे लक्षात ठेवा, आणि तुम्हीच खत्म करणार, याला जिम्मेदार तुम्हीच राहणार, याला जिम्मेदार मातंग समाज राहणार, लक्षात ठेवा. जे काही मनुवाद्याची भडवेच्या मागे लागून तुम्ही स्वतःचा वाटोळ करून राहिलेले आहे, हे लक्षात ठेवा. आरक्षण हे एससीचं खतम होणार, एससी एसटी ओबीसी एनटी सगळ्यांचं खतम होणार. याले जिम्मेदार अशाच प्रकारच्या जाती राहणार, अशाच प्रकारचे नमुने राहणार, अशाच प्रकारचे जत राहणार की ते जातीवाद करून काही भडव्यांचं ऐकून काय होणार, हे जाती जातीमध्ये दरा पैदा करणार आणि जे आरक्षण आहे त्याचं तोडमोड करून आरक्षणाला पूर्ण नष्ट करून टाकणार. याले जिम्मेदार तुम्ही आहे, ते लक्षात ठेवा. तुम्हाला हे समजत नाही की एससी समाजातील जे 59 जाती आहेत त्याच्यातले 58 जाती एका एक कोपऱ्यात लागलेले आहे आणि तुमची जात एका कोपऱ्यात आहे. तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा. जाऊ द्या, महार समाज अनपढ असन, बाकीचे तर सुशिक्षित असन ना, असन ना. कोण विरोधात आहे तुमच्या? मला सांगा, कुठली जात तुमच्या संघ आहे, पाठीशी आहे ते सांगा मला. आरएसएसच्या शिवाय कोणी आहे का तुमच्या पाठीशी? हाय काय पाठीशी कोणी? नाही. मग विचार करा तुम्ही या गोष्टीचा. तुमच्या पाठीशी कोणी नाही आहे, काय कुत्रही नाही आहे, फक्त ते आरएसएसचे भडवे आहे. काय? कारण आगा लावणारे लोक तर पाहिजेच ना. 58 जाती आहे तुमच्या विरोधात, कळलं? 58 जाती. म्हणून सांगतो मी तुम्हाला, तुम्ही कितीही कुतत असाल, काही करत असाल, आरक्षणाची तोडमोड तुम्हीच करणार आहात. वर्गीकरण तर होणार आहे, मी तुम्हाला 100 नाही 1000% सांगतो, वर्गीकरण होणार, पण आरक्षणाचं तोडमोड होणार आणि आरक्षण तुम्हीच खतम करणार, लक्षात ठेवा. जय भीम, जय संविधान.